चला तर मंडळी, बाजारामध्ये छोटी शिमला मिरची दिसली ना की माझी ठरलेली रेसिपी भरलेली शिमला मिरची सगळ्यांना खूप आवडते. चला तर रेसिपी बघूया. त्यासाठी शिमला मिरची घ्यायची, देठाकडचा भाग आणि मधल्या बिया काढून घ्यायच्या, स्वच्छ धुवून घ्यायची. आता 1 चमचा तेलामध्ये 2 चमचे बेसन खरपूस भाजून घेऊया, ते एका ताटामध्ये काढून घेऊया. आता त्याच ताटामध्ये भाजलेले शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, हळद, धने पावडर, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, थोडीशी काश्मीरी लाल तिखट. आता सर्व मसाले छान असे मिक्स करून घेऊया. मसाला छान तयार झालेला आहे. शिमला मिरचीमध्ये मस्तपैकी भरून घ्यायचा आहे, प्रेस करून भरायचा आहे आणि सगळ्या शिमला मिरची भरलेल्या आहे. आता काय करायचं आहे, तेल छान तापलेलं आहे, जिरं टाकायचं, त्यामध्ये अशा प्रकारे शिमला मिरची ठेवायच्या आहेत. वरून मसाला छान असा पसरवून घेऊया. थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर मस्त वाफ आलेली आहे. शिमला मिरची अर्धवट शिजलेली आहे. दोन्ही साईडनी छान अशी शिमला मिरची शिजवून घेऊया. एक बाजू आपली शिजलेली आहे. आता दुसरी बाजू सुद्धा 4 ते 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. मस्तपैकी आपली भरलेली शिमला मिरची तयार झालेली आहे. अजिबात मसाला बाहेर पडलेला नाही आणि झटपट रेसिपी आहे. कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, कमेंट